अगं हे सगळं इतकं साधं सरळ नाहीये ग. आणि हे दवंडीचं प्रकरण करण्यापूर्वी तू आप्पांना विचारलंस का? अगं पण उमाई, काही बोलू नकोस, अगदी काही बोलू नकोस. तू मुळी पडायचंच नाहीयेस या सगळ्यात. आता काही बोलायचंही नाही आणि परस्पर काही करायचंही नाही. अगं मोठी माणसं आहेत ना ग. तुझे आप्पा आहे, आजी आहे, मामाई आहे, ते सगळे बघतील काय करायचंय ते. हो पण मी गावकी नाही येणार. पुन्हा तेच? अजिबात यायचं नाही. मालक मोठा धूर्त राक्षस आहे, त्याच्या समोर सुद्धा यायचं नाही. आणि काय ग, मुळात गावकीमध्ये लहानांचं कामच काय? बरोबर आहे. अजिबात घराच्या बाहेरही यायचं नाहीये. आणि परत परत बजावतीये, त्या मालकाच्या नजरेच्या समोर सुद्धा यायचं नाहीयेस तू. अगं विसरलीस का? पोत्यात भरून घेऊन गेले होते तुला. आणि तरी तू पुन्हा पुन्हा त्या राक्षसाला का दिवसतीयस? अगं उमाई, तू एकदा तरी बघ ना विठुराय आणि आप्पांकडे. मग तू नाही असं नाही म्हणणार. आप्पा एक शब्द पण बोलत नाहीत. आणि विठुराय, माझं विठुराय कोंडलेलंय. त्यांनी सकाळपासून नैवेद्य नाही घेतलाय, लोणी नाही दिलंय. उमाई, काही करू या दोघांचा त्रास गावकीला सांग. हो सांगशील ना? हो बाळा, सांगू सांगू आपण. बघू आता. ए डोम्या, काय बघतोस? काय कागदात लिहिलेलं काय बदललंय का? काय करतोयस? अयो मालक, ते चालतच नाही बघा. डोकं म्हणतो मी. डोकं असेल तर चालेल ना, देतो कागद इकडे. अयो कागदावर तेवढीच रक्कम आहे की 10 रुपये म्हणतोय मी. कागद कोणाचा आहे? शिवप्पाचा. बर मग? अयो मालक, पण त्यावर 10 रुपयेच आहे की आणि तुम्ही सगळ्यांना सांगताय हाय हाय पुरावा हाय. अहो पण हा पुरावा नाही चालणार की गावकीत काय दाखवणार हो आपण? अरे मूर्खा, आता तू तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तर तुझं अख्खं घर ढगात पाठवेन. हो खरंच जाऊ? अरे गावकी भरली आणि तुला जरा कोणीतरी दाबलं ना तर पोटात फसफस समजा बाहेर येईल. ते पोटात काही राहते का? त्यापेक्षा तू गावाला जा तुझ्या. चल बघू. अगं उमाई, उमाई आधी आत ये. उमाई,